एकच मिनिट काका, एक मिनिट, सर्वांनी जागेवर बसून घ्यावं. एक मिनिट काका, एकच मिनिट काका, एकच मिनिट. पहिली गोष्ट तर तुम्ही ही जी जनसुनवाई घेतली, जी आज घेतलेली आहे, त्यात अपेक्षित जनतेने बोलणं आहे. तर हे सगळे पर्यावरण प्रेमी गुंड मवाली वाटतात का तुम्हाला? पोलीस कशासाठी इथं आले? छावणीचं स्वरूप काय संबंध? सगळं काय ऐकून संबंध? घेतो. अहो, काय? छावणीचं स्वरूप आहे. प्रस्तावितच मला पूर्ण करू दिलं नाही. ऐकलं. पहिली मी तुम्हाला काय म्हणतोय, इथं एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस का हे काय पर्यावरण प्रेमी मवाली आहेत का, गुंड आहेत का? नाही. हे कशासाठी लागले? असा प्रसंग झाला होता गंगापूर रोडला वादग्रस्त. त्यावेळेस पब्लिकमध्ये भांडण झाली होती. म्हणून खबरदारी म्हणून पोलीस बंद केले. इथे आम्ही आलेलो आहोत, एकही झाड तोडायचं नाही यासाठी. त्यामुळे आमच्यात भांडण होणार नाही. सेम तसंच घडलं होतं, म्हणून त्याची मी तुमच्याबरोबर प्रश्नोत्तर करत नाही. तुम्ही ऐका तुम्ही आता तुम्ही बोलला का? ऐका, तुम्ही ऐकण्यासाठी आलेला आहात. बोल. पब्लिक बोलेल, एकेकाला माहित द्या, प्रत्येकाला पहिली गोष्ट, एक मिनिट ही जी साधुग्रामचं म्हणून सांगितलं जात आहे, तुम्ही लिहिताय ना हरकती? प्रोसिडिंग घ्या तुम्ही, हरकती लिहा. कोण लिहितंय, कोण लिहितंय? कॉपी घेणार आहे त्याची. तुम्ही जे लिहितात त्याची कॉपी घेणार आहे. हा जे तुम्ही 54 एकरचं सांगितलं आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा बांधकाम विभागाने सांगितलं इतकी झाडं पाडायची, आणि मग तुम्ही काय म्हटलात, आम्ही जाऊन पाहिलं, मार्किंग केलं वगैरे, हा सगळा जो काही प्रकार आहे, माझं म्हणणं हा अट्टाहास काय की साधुग्राम तिथंच करायचं? या 10 वर्षामध्ये तिथं झाडं लावायला परवानग्या कोणी दिल्या? तुम्हीच दिल्या. आणि आता तुम्हीच सांगणार की ते पाडायचं. कोणाच्या पैशाने? आमच्या नागरिकांच्या. हा जर गिरीश महाजन जर सांगतो की या 1800च्या बदल्यात आम्ही 18,000 लावू, तर 18,000 जिथं लावायला तुमच्याकडे जागा आहे ना, तिथं साधुग्राम उभा इथं एकही झाड तोडायचं नाही. तुमच्याकडे 18,000 झाडं लावायला जर दुसरी जागा आहे, तर त्या ठिकाणी साधुग्राम उभारा. इथलं एकही झाड तोडायचं नाही. हा ठराव आमचा सर्वांसाठी मंजूर आहे. एक मिनिट सांगा, एक मिनिट झालं नाही अजून. सर, आम्ही आमच्या महिलांचा झाड जर तोडला तर आम्हाला दंड होतो. 8-10 लाख आम्हाला रुपये. विचारावं लागतं. मग तुम्ही काय आम्हाला नाही विचारता एवढी झाडं तोडतात आहे? जाहिरात लागेल, मी घेईन कॉपी करा. निरंजन प्रभाकर टकले. तुमची 80% महापालिका ओळखते मला. सर, जे पण तुम्ही लिहितात आता हा जो महत्वाचा मुद्दा आहे की इथं साधुग्राम करूच नका, तो संपूर्ण. आणि याच्यातला मुख्य मुद्दा हा आहे की या सर्व आखाड्यांना मिळालेल्या दानपत्र असलेल्या जमिनी आहेत, त्या जमिनींवर यांनी लॉन्स काढलेली आहेत, मंगल कार्यालय काढली आहेत स्वतःच्या जमिनींवर. त्यामुळे यांच्या स्वतःच्या जमिनींवरती या सगळ्या गोष्टी चालतात. आणि या साधुग्रामसाठी म्हणून तुम्ही इथली झाडं तोडून त्यांना तिथं बसवणार, आणि मग हे दर 12 वर्षांनी करत राहणार. गेल्या 12 वर्षापूर्वी या तपोवनालगत 300 एकर जागा कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन म्हणून महापालिकेने डिक्लेअर केली. बरोबर. काय केलं? ती 300 एकर जागा कोणी हडप केली? याचे पहिल्यांदा तुम्ही सांगायला पाहिजे या अशा सुनावणींमध्ये. उत्तर पाहिजे. तुम्ही अमुक 75 आणि तमुक 3 असं काहीतरी आम्हाला सांगत बसताय. याच्यात वेळ घालवू नका. सरळ सरळ हा रद्द. आणि इथं बाबुल नाना पण जे म्हणत होते की सक्षम अधिकारी याचा अर्थ एवढाच आहे की ही झाडं कापाची नाहीत असा निर्णय घेऊ शकणारा अधिकारी आहे का?
नाशिक मधलं पर्यावरण ज्या तपोवनामुळे टिकलेलं आहे त्या नाशिकचं तुम्हाला जळगाव करायचंय का? आणि असं होऊ दिलं जाणार नाही. ही पहिली गोष्ट आधीच लक्षात घ्यावी. जमत नसेल तर राजीनामा देऊन टाका म्हणा. ही संपूर्ण जबाबदारी सीमा हिडेला करा. या कुंभमेळ्यासाठी ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्यातल्या काहीही झालेल्या नाही. म्हणजे गेल्या वेळेला चेंगराचेंगरीत 36-37 जण मेले, त्यावर रस्ता आजही रुंद केलेला नाही 24 वर्षानंतर. यासाठी तुम्ही काय करणार आहात त्याबद्दल महापालिकेने पुढाकार घ्यायला हवा. झाडं कुठली तोडायला जात आहे? म्हणजे सामान्य माणसांनी झाड तोडलं तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा. मनुष्यवधाचा गुन्हा. आणि तुम्ही 1800 खून करायला तयार आहात. आणि त्याच्यामध्ये तुम्ही ठरवणार यातले किती आवश्यक खून, किती अनावश्यक खून, याच्यातल्या किती पारंपरिक झाडं. ते आता झाडांमध्ये जातीयवाद आणणार का? पारंपरिक झाडं, अपारंपरिक झाडं, त्या अपारंपरिक झाडांमध्ये बाबूळ असेल आणि आणखी कुठली असतील, झाडांमध्ये जातीयवाद नका आणू. एकही झाड कापलं गेलं नाही पाहिजे. ही एक झाड कापणं हे सुद्धा हत्या आहे. एक गोष्ट अतिशय गंभीरपणाने सांगतो आणि तुम्ही गांभीर्याने घ्या. कदाचित तुम्हाला मी माहित नसेल म्हणून सांगतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही पब्लिक आहोत, तुम्ही पब्लिक सर्वंट, आणि तुम्ही रंगमंचावरती आहात. इथं अभिनेत्यासारखं वागू नका. हे अतिशय गांभीर्याने घ्या. मी जेव्हा एखादी गोष्ट गांभीर्याने घेतो तेव्हा किती टोकाला जातो हे अनेकांना माहिती आहे. हे देशाच्या गृहमंत्र्याला पण माहिती आहे. त्याच्यामुळे हे अतिशय गंभीरपणाने सांगतोय की आता सर पण जे बोलले, आधी जे बोलले की हे प्रोसिडिंग मागण्याचं कारणच ते आहे की उद्या ते प्रोसिडिंगच आम्हाला कोर्टात देता आलं पाहिजे. की यांनी फार्स केला पण तरी आम्ही हे मुद्दे मांडले होते कुठल्याही लिगल बेसिसवर न घेता सुद्धा. त्यामुळे अशा भ्रमात एकानेही राहू नये की आम्ही फसवून घेऊ स्वतःला. अजिबात नाही. असं होणार नाही, असं होऊच देणार नाही.